Audio Jungle. माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या केसातील गजरा लई गया रे, चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया, पण मन मारू बीजो कोणी लई गया रे. माझ्या डोळ्यातील काजळ लई गया रे, माझ्या केसातील गजरा लई गया रे, चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया, पण मन मारू बीजो कोणी लई गया रे. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा असेल ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करायचं आहे. चॅनल कोणी नवीन असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे का बाजूला बेल आयकॉन त्याला शेअर करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असे एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो आणि ते पण मराठीमधून. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय मटेरियल वापरलेलं सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केल्यानंतर शेअर आणि तर जॉईन करून घ्यायचं आहे. तिथं आपण सर्व ॲप आणि विडा वॉटरमार्कवाले ॲपचं पण आणि मटेरियल पण अपलोड करत असतो. आणि व्हिडिओचं पण काही अपडेट असेल तर ते तुम्हाला सर्वात आधी टेलिग्रामला भेटून जाईल. आणि मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही अडचण येत असेल तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तिथं तुम्ही मला सांगू शकता किंवा मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर विषय हार्ड पद्धतीने तुम्हाला रिप्लाय भेटून जाईल. तर चला मग लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जे काय मी बिटमार्क आणि शेकी बिटल आहे ते सर्वात आधी हायलाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, काहीसं अशा तुमचा भाऊ तुम्हाला आधीच काही मटेरियल ॲड करून देते ते विषय हार्ड पद्धती माहीत असेल तुम्हाला. तर सर्वात काय करायचं, पहिल्याच्या शिकायची करायचं गॅलरी म्हणजे जे फोल्डर आहे का आपलं सर्वात आधी अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता जे तुमची इमेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत ती इमेज अशा प्रकारे ॲड करायची, वरी थ्री लाईन करून क्लिक करायचं आहे, फुलका एरिया करायचा आहे आणि जे काही वरी ग्रुप दिसत असेल त्या ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे आणि पुढच्या बीटपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता हे फोटो त्यानंतर काय करायचं, इथून पुढे पण आपल्याला दुसरा फोटो अशा प्रकारे ॲड करायचा, वरी थ्री लाईन वगैरे करायचं, फुलका एरिया करायचं आहे, ग्रुपच्या खाली घेऊन यायचं आहे. आणि फोटो तुमचा जर इकडे थोडा होत असेल तरी त्या अर्ध्याच्या याच्यात करा आणि इथं बरोबर सेट करून घ्या तुमच्या हिशोबात. अशा प्रकारे आता फोटो ॲड करून घ्यायचे आहेत सर्व. तर फोटो ॲड करायचं तर तुम्हाला समजलाच असेल. तर मी अशा प्रकारे तुम्हाला काहीच फक्त फोटो ॲड करून दाखवील, तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी काय करतो आता बघा, आता इथपर्यंत तुम्हाला मी ॲड करून दाखवील. आता तुम्ही आता काय करायचं आहे, फोटो ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, ग्रुप संपल्यानंतर इथून पण आपल्याला तशाच प्रकारे इथून फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे तसे पुढच्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट होत असेल तर कट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे फोटो तुमचा भाऊ ॲड करत आहे तोपर्यंत तुम्ही ती सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर आता एवढं केल्यानंतर काय करायचं आहे, 20.6च्या बीटला यायचं आहे आणि इथं प्लगचं असं क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे काय आहे तर तुमच्या भावना आयफोन इमोजी कोण दिले आहे ते अशा प्रकारे ॲड करायची, वरी खाली बरोबर अशा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि यातून थोडंसं झूम पण मारू शकता तुम्ही तुमच्या हिशोबात करू शकता. आणि आता याला काय करायचं आहे, शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता एवढं वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, प्लगच्या असं क्लिक करायचं आहे, गॅलरीमध्ये जायचं आहे, जे काय बॉर्डर दिली आहे तुमच्या भावाने तर अशा प्रकारे ॲड करायची, ब्लेंडिंगच्या याचं जायचं आहे आणि याला लाईटिंग मारून घ्यायचं अशा प्रकारे बरोबर बॉर्डर लागून जाईल आणि या बॉर्डर लागून अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं. तर आता आपल्याला काय करायचं, इफेक्ट द्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही बॅग घ्यायचं आहे आणि जे काही इफेक्ट सेट आहे ते अशा प्रकारे ओपन करायचे. फक्त एक इफेक्ट आहे आणि ती ही इफेक्ट कॉपी करून घ्या इथून. हे कॉपी केल्यानंतर डबल आपल्या बीटमार्कला आता ओपन करा. तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं, आता जे काय पहिला फोटो आहे तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा, डबल जे काय दुसरा फोटो आहे याला पेस्ट करायचा आहे, जे काय तिसरा फोटो आहे याला पेस्ट करायचं आहे, म्हणजे सर्वच फोटोला बरोबर पेस्ट करायचा आहे. तर पहिला दुसरा विषय काय येत नाही त्यात. तर अशा प्रकारे आता जिथपर्यंत आपले फोटो आहेत तिथपर्यंत आपण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथले आपण फोटोला अशा प्रकारे पेस्ट मारून घ्यायचं आहे. आता आपण हे म्हणजे हे एकच पेट आपण शेवटपर्यंत पेस्ट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे, वर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि हे एक्सपोर्ट गॅलरीमध्ये करून घ्यायचं आहे.
तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तर भेटूया एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढचा व्हिडिओ आले सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्या भेटून जाईल. तर भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.